Please like, share and subscribe our channel and press bell icon for future updates. लेजवॉलवरील झरीचे मार्किंग पूर्ण झाल्यानंतर मार्किंगच्या ठिकाणी वॉल चेसिंग करण्यासाठी किंवा झरी पाडण्यासाठी विद्यार्थी आवश्यक त्या सर्व सुरक्षा साधनांचा उपयोग करून वॉल कटरच्या साहाय्याने झरी पाडतात. अशा प्रकारे मार्किंग केलेल्या प्रत्येक ठिकाणी झरी पाडण्याचे काम पूर्ण केले जाते. यानंतर झरी मारलेल्या ठिकाणी पाईप फिटिंगचे काम सुरू होते, पण त्या अगोदर पाईपला योग्य तो सपोर्ट किंवा आधार मिळण्यासाठी झरीमध्ये किंवा झरीला प्लास्टर करणे हे अत्यंत आवश्यक असते. प्लास्टरिंग करताना मटेरियल हे वाया जाणार नाही याची योग्य ती दक्षताही घेतली जाते. अशा प्रकारे पाडलेल्या झरींमध्ये प्लास्टरिंग केले जाते आणि नंतर क्युरिंगही केले जाते.